किती मस्त आणि कुरकुरीत आहेत ना. ही आहेत आपल्या साध्या शेवग्याच्या शेंगांची कापं. अगदी कुरकुरीत होतात. या पद्धतीने केली तर कुरकुरीत होतात. इथे मी एक बाउल घेतले. त्या बाउलमध्ये शेवग्याची शेंग, एका शेंगचे मी 3 ते 4 पीस करून घेतलेत. एका बोटाएवढी कापून घेतली मी. आता ही शेंग मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. मी कापायच्या आधी धुतली नव्हती. 2 ते 3 पाण्याने माझी शेंग स्वच्छ धुवून झालेली आहे. आता आपण एका पीसचे 2 तुकडे करणार आहोत. या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे. असं केल्याने मसाला छान मुरला जातो, मीठ पण व्यवस्थित लागतं, म्हणून या पद्धतीने करून घ्यायचे. तुम्हाला जर पूर्ण फ्राय करायचे असेल तुम्ही पूर्णसुद्धा फ्राय करू शकता. सगळी शेंग मी कापून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा धनेपूड, 1/2 चमचा हळद घालणार आहे. 1 चमचा जिरेपूड, इथे मी कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे ती घालणार आहे थोडीशी. आता इथे कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट मी थोडंसं मिक्स केलं आहे, तो 1 चमचा घातला आहे. कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली. चवीपुरतं मीठ घालणार आहे. आणि इथे ना थोडासा चटपटीतपणा यासाठी मी कोकमचं आगळ घालणार आहे. तुमच्याकडे कोकम नसेल, चिंच असेल, चिंचेचं पाणी घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. शेवग्याच्या शेंगांची भाजी, शेवग्याच्या शेंगांची कढी, शेवग्याच्या शेंगांची आमटी खूप वेळा बनवली असेल. एकदा ही शेवग्याच्या शेंगांची कापं नक्की बनवून बघा. तोंडी लावणीसाठी म्हणून एक उत्तम पर्याय, खूप मस्त लागतात. शेवगा हा पौष्टिक आहे. मसाला सगळं व्यवस्थित लावून झालेला आहे. आता ह्याला 10 मिनटं बाजूला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण त्याच्यासाठी वरचं आवरण तयार करूया. एक पाव वाटी मी रवा घेतला आहे. 2 ते 3 चमचे बेसन घालणार आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. लाल तिखट घातलं आहे 1 चमचा आणि थोडीशी हळद घालणार आहे. कारण आपण मसाला बनवताना हळद घातली होती म्हणून थोडीशीच घातली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा. मिश्रण माझं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण फ्राय करायला घेणार आहोत. त्याच्या आधी मसाला छान कोट झाला आहे, तुम्ही बघू शकता. तवा तापत ठेवला आहे. तवा तापत ठेवला आहे, तेल टाकले 2 ते 3 चमचे. आता हे मसाल्यामध्ये कोट केलेले शेंग आहे ती आपल्याला रव्यामध्ये या पद्धतीने बुडवायची आहे आणि ती तव्यावर सोडायची. तुम्ही वांग्याची कापं बनवली असणार, बटाट्याची कापं, सुरणाची कापं, केळ्याची कापं, आता शेवग्याच्या शेंगांची सुद्धा कापं बनवून बघा. सगळी कापं मी तव्यावर सोडलीत. आता ह्याला कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने छान असं भाजून घेते. फक्त भाजताना गॅस मंद आचेवर करायचा आहे.